नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर सर्व शेतकरी बांधव आतुरतेने वाट पाहत आहे ती म्हणजे खरीप हंगाम 2024 चा जो पीक विमा आहे जो मंजूर झालेला आहे, परंतु अद्याप मात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही। तर मग खरोखर आता हा खरीप पीक विमा 2024 जो आहे तर तो मंजूर झालेला आहे, तर तो नक्की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नक्की केव्हा जमा होणार आहे आणि ज्या जिल्ह्यांमध्ये जमा होणार आहे तर ती जिल्हे किती आहेत आणि ती जिल्हे कोणते आहेत, कोणत्या जिल्ह्यातील किती महसूल मंडळ हे खरीप पीक विमा 2024 साठी पात्र असणार आहेत, याबद्दलची सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, याच बरोबर या 22 जिल्ह्यातील पीक विमा 2024 चा जो शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे, तर मग त्यासाठी कोणकोणत्या बँका रिझर्व्ह म्हणजे कोणकोणत्या बँकांना सरकारने पैसे पाठवलेले आहेत किंवा कोणकोणत्या बँकांची निवड करण्यात आलेली आहे हे देखील आपण सविस्तर आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, मी कविता आणि आपण पाहताय आम्ही संगमनेरकर। तर शेतकरी मित्रांनो, आता सर्वात प्रथम आपण कोणकोणत्या कंपन्यांमार्फत आपल्याला पीक विमा मिळणार आहे हे जाणून घेणार आहोत की त्या कंपन्या कोणत्या आहेत की ज्या कंपन्यांमार्फत आपल्याला 22 जिल्ह्यांतील शेतकरी बांधवांना खरीप पीक विमा 2024 चा जो पीक विमा मंजूर झालेला आहे तर तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। तर त्यामध्ये मित्रांनो, पहिली जी कंपनी आहे ती म्हणजे कोलामंडलम एमएस कंपनी, त्यानंतर दुसरी कंपनी आहे ती म्हणजे युनायटेड इंडिया जनरल इंडिया इन्शुरन्स कंपनी, तिसरी कंपनी आहे ती म्हणजे रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी, चौथी कंपनी आहे एसबीआय लाईफ जनरल इंडिया इन्शुरन्स कंपनी, त्यानंतर युनिव्हर्सल सोफिया इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी आणि पाचवी कंपनी आहे ती म्हणजे आयसीआय लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी, त्यानंतर महत्त्वाची कंपनी आहे ती म्हणजे एचडीएफसी आर्गो जनरल इंडिया इन्शुरन्स कंपनी आणि त्यानंतर भारतीय कृषी विमा कंपनी आणि शेवटची कंपनी म्हणजे ओरिएंटल युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी। तर शेतकरी मित्रांनो, या जे काही 9 कंपन्या आहेत तर या 9 कंपन्यांमार्फत शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जो खरीप पीक विमा 2024 मंजूर झालेला आहे, ज्याची सरकारने म्हणजे राज्य सरकारच्या माध्यमातून पीक विमा कंपन्यांना रक्कम वितरित करण्यात आलेली आहे, तर या 9 कंपन्यांमार्फत आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम ही जमा होणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, आता सर्वप्रथम आपण जाणून घेऊया की 22 जिल्हे कोणते आहे की त्या 22 जिल्ह्यांमध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 22 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा खरीप पीक विमा 2024 चा मंजूर होणार आहे। त्यामध्ये पहिला जिल्हा आहे तो म्हणजे गडचिरोली, भंडारा, नागपूर, वर्धा, यवतमाळ, वाशिम, अकोला, अमरावती, बुलढाणा, परभणी, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, धुळे, पुणे, नंदुरबार, सांगली आणि कोल्हापूर ही जी काही 22 जिल्हे आहेत तर या 22 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या 9 कंपन्यांमार्फत पीक विमा 2024 चा जो मंजूर झालेला आहे तर तो पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येत्या 8 दिवसांमध्ये जमा होणार असल्याची माहिती राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडून मिळालेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, आता या 22 जिल्ह्यांमध्ये एकूण 2197 कोटी रुपयांचा निधी जो आहे तर तो या 22 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मंजूर झालेला आहे आणि हा मंजूर झालेला निधी म्हणजे 2197 कोटी रुपयांचा जो निधी मंजूर झालेला आहे 22 जिल्ह्यांसाठी, तर हा निधी येत्या 8 दिवसांमध्ये आपल्याला 9 विमा कंपन्यांमार्फत आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग केला जाणार असल्याची माहिती सुद्धा राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी माहिती दिलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, ही होती 22 जिल्ह्यातील खरीप पीक विमा 2024 बद्दलची संपूर्ण महत्त्वपूर्ण अशी अपडेट। पुन्हा भेटूया अशाच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण अपडेट सोबत। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।